आणि आता राज्यातल्या नागरिकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात 20 मार्चपर्यंत मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची आणि त्याचं क्षेत्र वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे। या काळामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्याप्रमाणे काही ठिकाणी पाऊसही सुरू झालाय। मुंबई शहर आणि उपनगरातील हवामानात सुद्धा बदल झालेले आहेत आणि या बदलामागचं प्रमुख कारण सांगितलं जातंय हवामान विभागाकडनं की 20 मार्च पर्यंत वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। अनेक भागामध्ये गारपिटीसह पाऊस होईल असा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पाऊस झालेला आहे। लातूरमध्ये सुद्धा हा पाऊस झालेला होता। सध्या हवामान शास्त्रज्ञ SG सानप सर आपल्या सोबत आहेत। सानप सर नमस्कार, आपल्या NDTV मराठीमध्ये स्वागत आहे। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही अवकाळी पाऊस पडतोय त्याचं आणि गारपिटीचं नेमकं काय कारण आहे? ओके, ॲक्च्युली आर्द्रतेचं प्रमाण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वाढत आहे आणि ते म्हणजे की बंगालच्या उपसागराकडनं त्याचबरोबर अरबी समुद्राकडनं सुद्धा आर्द्रतायुक्त वारे जे आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर हवामानाच्या मतलब वातावरणाच्या वरच्या थरामध्ये ट्रफ अँड ईस्टर्लीज वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमेकडनं येणारे जे वारे आहेत त्यामध्ये एक द्रोणीय रेषा तयार झालेली आहे आणि ही जी परिस्थिती अशी जी परिस्थिती असते ही गारपीट होण्यासाठी अनुकूल असते आणि तेच होताना आपल्याला दिसतं आणि त्यामुळं विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला गारपीट झालेली दिसून येते। अगदी आत्तापर्यंत सानप सर कोणकोणत्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झालाय आणि येत्या काळात हा पाऊस अजून कोणता सगळा प्रांत व्यापेल असं वाटतंय? ओके, तसं बघितलं तर ॲक्च्युली पावसाचं प्रमाण किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे ती खूप जास्त आहे असं नाही आहे, परंतु जे गारपीट किंवा विजेच्या कडकडाटाचा जो पाऊस पडतो त्यामध्ये वारं पण जास्त असतं, त्याचबरोबर वाऱ्याबरोबरच विजासुद्धा पडतात, तर ते त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो। आता जर बघितलं तर गेल्या 24 तासांमध्ये सांगली इथे 19 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये ब्रह्मगिरी किंवा त्याचबरोबर चंद्रपूर तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो आहे, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो वारं आणि जसं मी सांगितलं वारं आणि गारपीट असेल त्याचबरोबर विजा पडणे असेल याचा इम्पॅक्ट जास्त आहे। अगदी मुंबई, पुण्यात किंवा अगदी कोकणपट्ट्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असं म्हटलं जाते, मात्र मुंबईमध्ये पाऊस पडेल का, काय नेमका अंदाज वर्तवला जातोय? हां, आपण इथं बघू शकतो हे जे सॅटेलाईट इमेजरी आहे इथं आपण जर बघितलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पॉसिबिलिटी जी आहे पावसाची ती जास्त आहे कम्पेअर टू उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे, परंतु त्याची जी पर्सेंटेज आहे किंवा त्याचा जो काय म्हणतात ते शक्यता आहे ती कमी आहे, परंतु विदर्भ आणि मराठवाडा त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचे चान्सेस जास्त आहेत। अगदी आता अल निनोचा मान्सूनवरती नेमका काय परिणाम होताना दिसतोय किंवा अल निनोचे हे परिणाम आहेत असं म्हणायचं का? नाही, अजून आता जर प्रेझेंट सिच्युएशन जर बघितली तर आता ला निना कंडिशन आहे आणि मॉडेल फोरकास्ट आणि अनालिसिस जर बघितलं तर मान्सूनमध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे महिने आहेत त्यावेळी एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे, तर त्याचा इम्पॅक्ट त्यावेळी होऊ शकतो, परंतु अजून तो फोरकास्ट आहे, अजून त्यामध्ये एक चेंजेस व्हायचे आहेत आणि आपला पहिल्या टप्प्यातला जो मान्सूनचा अंदाज आहे तो पुढच्या महिन्यात येईल आणि त्यानंतर कसं परिस्थिती असणार आहे ते क्लिअर होईल, परंतु ॲट दिस मोमेंट आपण असं म्हणू शकतो की आत्ता जे चालू आहे कंडिशन्स आहेत त्या वातावरणातल्या परिस्थितीमुळे आहेत, एल निनोमुळे नाही आहेत। अगदी तुम्ही जो उल्लेख केलात की एल निनो असेल किंवा अल नीना असेल यातले जे फरक आहेत तेच बरेचदा कळत नाही, ते जरा समजून सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी? जरूर, एल निनो म्हणजे ईस्ट पॅसिफिक आहे किंवा पूर्व जे पॅसिफिक आहे विषुववृत्तीय रिजनवरचं तिथलं जर तापमान वाढलं
तर त्याला आपण एल निनो असं म्हणतो. आणि एल निनो कंडिशन ज्यावेळी असते त्यावेळी आपल्याकडे पडणारा जो मान्सूनचा पाऊस आहे तो कमी असतो. त्याच्या उलट ला निना कंडिशन्स असते, ज्यामध्ये जर पश्चिम विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर तापमान वाढलं तर आपण त्याला ला निना कंडिशन्स आहे असं म्हणतो. तर सध्याचीच परिस्थिती जर बघितली तर ला निना कंडिशन्स आहे, परंतु तिचं ट्रान्झिशन होऊन ते एल निनोमध्ये जाण्याची शक्यता ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या मान्सूनच्या महिन्यांमध्ये आहे. आणि आपण त्याला क्लोजली मॉनिटर करतो आहे. आणि पहिल्या टप्प्यातला जो मान्सूनचा, जसं मी सांगितलं की तो मान्सूनचा फोरकास्ट जो आहे तो एप्रिलमध्ये येईल आणि त्यावेळी चित्र अजून स्पष्ट होईल. अगदी. सगळ्यात महत्त्वाचं, साधारण किती काळ हा पाऊस राहील असा अंदाज आहे आणि त्याआधी उष्म्यामध्ये होणारी वाढ ही सुद्धा तेवढीच पाहायला मिळेल का? आत्ता जर बघितलं तर तापमान जे आहे, कमाल तापमानामध्ये बऱ्यापैकी घट आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिसून आलेले आहे, कारण ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे हे सगळं होतं आहे. आणि अशीच परिस्थिती जी आहे ती 20 तारखेपर्यंत आहे. 20 तारखेनंतर बऱ्याच ठिकाणी निरभ्र आकाश राहील आणि तापमानामध्ये किंचितसे 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी परत वाढ होण्याची शक्यता आहे. नक्कीच. म्हणजे 20 तारखेपर्यंत ही स्थिती कायम राहील आणि त्यामुळेच पावसाचं सावट जे आहे ते अनेक ठिकाणी आहे. खूप खूप धन्यवाद सानप सर, आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आपण बघतोय अशा पद्धतीनं पावसाचं जे सावट आहे ते खास करून विदर्भात जास्त आहे. काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पावसाचा अंदाज वर्तवला जातोय आणि गारपिटीसह हा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मात्र 20 मार्च नंतर आकाश निरभ्र राहील आणि तापमानात वाढ होईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.